कुंडली गवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु इंदा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्ध सिंहासन की जय. अखंडानंद रूपाय ज्ञानप्रदाय भगवद्भ्रांत दिनेशाय वंदाख्य गुरवे नमः. आजपासून आपण विचारसागर या अद्वैत तत्वज्ञानाच्या ग्रंथाच्या अध्ययनाचा प्रारंभ करणार आहोत. म्यूट करा सगळेजण, म्हणजे मी बोलतोय ते ऐकू येईल सगळ्यांना आणि इकडे डिस्टर्बन्स होणार नाही. म्यूट केलं समजा. श्री गुरुभ्यो नमः. आज आपण विचारसागर या अद्वैत वेदांताच्या ग्रंथाचं अध्ययनासाठी म्हणून प्रारंभ करीत आहोत. माणसाला काही प्रश्न पडलेले, प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी प्रश्न सतावत असतो आणि त्यातला मुख्य प्रश्न म्हणजे माझी स्वतःची ओळख काय. कारण का सारं आयुष्य, समग्र आयुष्य त्याचं तो एक आणि एकच करण्यासाठी धावत असतो, पळत असतो, युद्ध करीत असतो. तो माझी काहीतरी ओळख व्हावी, मी कुणीतरी आहे हे जगाला दिसावं, याच्यासाठी तो करत असतो. पण अरे बाबा, तू स्वतः आहेस कोण, याचा कधी प्रश्न त्याला निर्माण झाला का, याचा कधी त्यांनी शोध घेतला का. करीत असतो माझं स्वतःचं काहीतरी आहे, मी कुणीतरी आहे असं हे जगाला कळलं पाहिजे. जगाला लाख कळेल, तुला कळलं पाहिजे की मी कोण आहे. माझं मला ती गोष्ट कळायला पाहिजे की मी कोण आहे. ज्यावेळी माझं मला ते कळेल त्यावेळी सगळ्या जगाला ते कळेल. किंबहुना माझी स्वतःच्या स्वरूपाची ओळख जर मी स्वतः करून घेतली तर सगळं जाणल्यासारखं होईल का नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एक विठ्ठलची जाण, एक विठ्ठल जाणला पाहिजे, एक ते आत्मस्वरूप जाणलं पाहिजे, मी कोण आहे हे जाणलं पाहिजे. त्या मी मध्ये प्रत्येक व्यवहारामध्ये जो मी येतो तो मी वास्तविक कोण आहे याचं ज्ञान आपल्याला करून घेतलं पाहिजे. याच्यासाठी म्हणून प्रयत्न केला पाहिजे. याच्यासाठी म्हणून प्रयत्न केला, वास्तविक मी कोण आहे हे जाणण्यासाठी म्हणून प्रयत्न ज्यावेळी व्यक्ती सुरू करतो, त्याची यात्रा आरंभ करतो, त्याला परमार्थ म्हणायचं. आणि मी कोणीतरी आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी म्हणून प्रयत्न करतो, त्यावेळी त्याला प्रपंच. मीच्या अवतीभोवतीच प्रपंचही आहे आणि परमार्थही आहे. पण एक खरं आहे आणि एक खोटं आहे, अशी मोठा तफावत, म्हणजे तमप्रकाशवत असा त्याच्यामध्ये भेद पडतो. एक अंधकार आहे आणि एक प्रकाश आहे, एक ज्ञान आहे, एक अज्ञान आहे. एवढी मोठी तफावत त्याच्यामध्ये असल्यामुळे खऱ्या गोष्टीला, सत्याच्या मार्गाला, सत्याला जाणून घेण्यासाठी म्हणून जो कोणी प्रयत्न करतो तो विवेकी असं समजला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून आम्हाला प्रयत्न करायचा आहे असं ठरवल्यानंतर काय केलं पाहिजे तर वेगवेगळे आचार्य या भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय ज्ञान परंपरेमध्ये वेगवेगळे आचार्य निर्माण. त्याच्यामध्ये मध्वाचार्य असतील, रामानुजाचार्य असतील, निंबार्काचार्य असतील, शंकराचार्य असतील. संत मंडळी महाराष्ट्राला खूप लाभली. तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत. त्या सर्व संतांनी, या सर्व आचार्यांनी आणि शेवटी पुन्हा शंकराचार्य मतानुयायी संत परंपरेने एक कोणती गोष्ट सांगितली त्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्याच्यावर येऊन थांबावं लागेल. म्हणजे संतांचा विसावा कुठे आहे,
संतांनी कुठे विश्वास ठेवला? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला म्हणतात, भाष्यकारा ते वाट पुसत. आम्ही शंकराचार्यांच्या मताला अनुसरण करतो, त्यांचं मत काय आम्ही हे विचारतो आणि त्या मताला विचारून आम्ही पुढे जातो. म्हणजे येन केन प्रकारेण सर्व संत मंडळी जी आहे ती सर्व संत मंडळी, महाराष्ट्रीय सर्व संत मंडळी शंकराचार्यांच्या मताला येऊन थांबतात, विसावा घेतात. ते काय मत असेल याचा आपल्याला विचार करावा. आपल्याला शोध घ्यायचा आहे मी कोण आहे याचा, आणि हा शोध घेत असताना आम्हाला साह्य घ्यावं लागेल संतांचं, आम्हाला साह्य घ्यावं लागेल श्रीगुरूंचं, आम्हाला साह्य घ्यावं लागेल शास्त्राचं. का घ्यावं लागेल? ऐंद्रिक असलेला विषय म्हणजे इंद्रिय गम्य असलेला विषय, इंद्रियांनी ज्ञान होतं तसं. म्हणजे हे सगळं जग आहे, हा थांब आहे, हा कॅमेरा आहे, ती पुढे असलेली वस्तू आहे, हा मनुष्य आहे, हे सगळे विषय इंद्रिय गम्य. इंद्रियांनी मला त्याचं ज्ञान होतं. अतींद्रिय असलेल्या विषयाचं ज्ञान मला करून घ्यायचे म्हटल्यानंतर माझं स्वरूप जर ऐंद्रिक विषय राहिलं असतं तर ते मला दिसलं असतं ना. ते पुन्हा मला दिसलं असतं ना. माझं स्वरूप काय आहे हे जर डोळ्यांनी पाहता आलं असतं तर ते मला दिसलं असतं. नाही, मनुष्य म्हणतो अरे आम्ही पाहतो ना आमचं स्वरूप, सकाळी आंघोळ केली, गंध लावायच्या वेळी आरशात पाहतो ना. नाही, ते तुझं स्वरूप नाही, तो तुझा देह आहे. कसा आहे देह? चांगला असेल वाईट असेल कसंही असेल, तो तुझा देह आहे, ते तुझं काही स्वरूप नाही. स्वरूपाचं चिंतन आम्हाला करायचं, स्वरूपाचं ज्ञान आम्हाला करून घ्यायचं म्हटल्यानंतर इंद्रियांनी ते ज्ञान कधी काही होणार नाही. कारण का तो विषयच इंद्रिक नाही, तो विषयच इंद्रिय गम्य नाही, तो अतिंद्रिय असलेला विषय. आणि अतिंद्रियार्थे श्रुतिरेव बलीयसी, अतिंद्रिय असलेल्या विषयामध्ये श्रुती ही केवळ प्रमाण, वेद हा केवळ प्रमाण, शास्त्र हे केवळ प्रमाण, दुसरं कोणतंही प्रमाण सापडत नाही. कारण का अतिंद्रिय विषयाची गवसणी, त्या विषयाला गवसणी देण्याचं काम, त्या विषयाला स्पर्श करण्याचं काम फक्त शास्त्र करू शकतं, इतर काही करू शकत नाही. मग ते शास्त्र आहे, त्या शास्त्राचं आम्ही साह्य घेतलं किंवा माझी ओळख मजला पटून जाईल, मी कोण आहे हे मला कळून येईल. मग त्या शास्त्राचा आम्हाला आधार घ्यायचा. त्या शास्त्राचा आधार घेत असताना त्या सर्व संत मंडळींचा आम्हाला आधार घ्यावा लागेल. का आधार घ्यायचा संत मंडळींचा? त्यांचे जे बोल आहेत ते वेदच आहेत ना. त्या वेदाशिवाय ते दुसरं काही बोलत नाही, शास्त्राशिवाय दुसरं काही बोलत नाही. ते केवळ शास्त्राचंच बोलतात, ते शास्त्रच बोलतात. ते तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अतींद्रिय परिभोगविन, अतींद्रिय परिभोगविन इंद्रिय, ती वेगळ्या पद्धतीची आहे, त्यांची प्रतिज्ञा आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की आम्ही शास्त्राप्रमाणे वर्तन करतो, संत म्हणतात तसं आम्ही वागतो. या वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे त्यांच्या वाचेमध्ये दुसरं काय येतं? काही येत नाही, केवळ एक वेद येतो. म्हणजे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आयते केले. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आयते केले. वाचा बोलू वेदनीती हे आत्ताला आपल्याला या विषयाला असलेलं प्रमाण. ते आम्ही बोलतो काय? तयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. अव ते कोणतीही भाषा त्यांनी बोलली तर ती वेदाशिवाय दुसरी भाषा नाही आहे त्यांची, शास्त्राशिवाय ते दुसरं काही बोलत नाही. म्हणजे आपल्याला ते आता गणी गण गणात बोलते, गजानन महाराजांचं महावाक्य, त्यांचा तो मंत्र आहे. पण त्या ते बोलतात म्हणजे काय? वेदाचं सार बोलता येत नाही, ब्रह्म विचार सार बोलतात. दुसरी कोणतीही गोष्ट संत बोलतच नाही. तुकाराम महाराजांचा गाथा सगळा पाहायचा, ज्ञानेश्वरी सगळी पाहायची. वेदाशिवाय दुसरी कोणती गोष्ट तिथे आली आहे का? कोणतीही तिथे गोष्ट आली नाही. म्हणून आम्हाला वेदाचा आश्रय करायचा आहे म्हणल्यानंतर, शास्त्राचा आश्रय करायचा आहे म्हणल्यानंतर, सुलभता त्याच्यात आणायची जर झाली तर आम्हाला संतांचा आश्रय करावा लागेल. एक तिकडे आम्हाला जाण्यासाठी म्हणून अवलंबन लागेल. नदी आहे, त्या नदीला समुद्रामध्ये जायचं आहे आणि समुद्रापर्यंत तिचं गती नाही, पण तिला दुसऱ्या कोणत्या तरी नदीचा आश्रय करावा लागेल. ओहळ आहे, त्या ओहळाला समुद्रात जाऊन मिळायचंय, समुद्राच्या आकाराकार व्हायचंय. समुद्राकार व्हायचे म्हणल्यानंतर त्या ओहळाला नदीत येऊन पडायला. मग ती नदी जर ती समुद्रापर्यंत धाव घेत नसेल तर तिला महानदीत जाऊन मिसळावं लागेल.
आणि महानदीत ती जाऊन मिसळली म्हणजे एकेकाचं अवलंबन घेतलं, आलंबन एकेकाचं घेतलं आणि त्या आलंबन घेऊन 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 अंततोगत्वा त्याचं जे गंतव्यस्थान आहे त्या समुद्राला ती जाऊन मिळते. म्हणजे आलंबन घ्यावं लागतं. मग ते आलंबन आम्हाला वेदाचं घ्यायचं आहे म्हणल्यानंतर थेट वेदाचं आलंबन जर आम्हाला घेता येत नसेल तर आम्हाला संतांचा आश्रय करावा लागेल, संतांच्या वचनाचा आश्रय करावा लागेल. म्हणजे शास्त्राचा आम्ही आश्रय केला पाहिजे. आणि शास्त्राचा ज्यावेळी आम्ही आश्रय करू त्यावेळी अतींद्रिय असलेल्या माझ्या स्वरूपाचं ज्ञान मला होऊन जाईल. कारण का तो शास्त्रगम्य आहे, शास्त्रवेद्य असा विषय. आणि शास्त्रवेद्य असलेल्या विषयामध्ये श्रुती हीच बलवान आहे. कारण का प्रत्यक्ष अनुमानाचा विषयच नाही तो. प्रत्यक्ष अनुमान इत्यादी जी प्रमाण सांगितली ह्या प्रमाणांचा अविषय स्वरूप आपलं अविषय. आणि उलट किंबहुना असं आहे प्रत्यक्ष अनुमानादी जी प्रमाण आहे ती त्यांचा हा उपजीव्यभूत आहे. परब्रह्म जे आहे आत्मस्वरूप जे आहे ते उपजीव्यभूत आहे पण त्याचा विषय नाही, तो त्याला विषय होत नाही. कोणत्याही प्रमाणांनी तो जाणला जात नाही. म्हणूनच ऐंद्रिक विषय नाही म्हटलं ना. कोणत्या तरी प्रमाणांनी जाणला गेला असता म्हणजे डोळ्यांनी दिसला असता, प्रत्यक्ष प्रमाणाने तो जाणला गेला, अनुमानाने जाणला गेला. मी काहीतरी तर्क केला, यत्र यत्र धुमः तत्र तत्र वह्नी असा मी जाणला असता की जिथे दूर दिसतोय अग्नी आहे तिथे, असा काही करून मी घेतला असता. तसंही नाही होत. उपमानाने नाही जाणू शकत, अनुपलब्धीने नाही जाणू शकत. आता कोणतंच प्रमाण तिथे राहत नाही म्हटल्यानंतर ऐंद्रिकताच राहिली नाही त्याच्या ठिकाणी. आत आहे प्रत्येकात्मा, आत 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 असल्यामुळे अंतरात्मा म्हटलं गेलं त्याला, प्रत्येकात्मा म्हटलं गेलं त्याला. आत आत असल्यामुळे आत आत आहे म्हणजे सूक्ष्मतेने त्यांना सांगायचं आत कुठेतरी राहतो तो, आत कुठेतरी आहे तो. म्हणजे आहे तर आहेच आहे पण ती काहीतरी वस्तू आहे, असे आकार दिसते. जगात जसे वस्तू दिसतात तशा ते काही दिसते, अशा स्वरूपाचं नाही. त्याच्यामुळे इंद्रियांचा तो विषय होत नाही. असा हा जो अतींद्रिय विषय आहे त्या अतींद्रिय असलेल्या माझ्या स्वरूपाचं ज्ञान जर मला करून घ्यायचं असेल तर शास्त्राशिवाय मला पर्याय नाही. आणि त्या शास्त्राचं चिंतन मला जर सुरू करायचं आहे, शास्त्राचा मला आधार घ्यायचा, शास्त्र चिंतन मला करायचं. कशासाठी करायचं आहे? माझी ओळख मला पटवून घ्यायची म्हणून, मी कोण आहे याचं मला ज्ञान करून घ्यायचे म्हणून. जर मला हे करायचं असेल आणि शास्त्राचा मला जर अध्ययन करायचं असेल, शास्त्राचा अवलंबन जर मला करायचं असेल तर कुठून चालू केलं पाहिजे? काहीतरी पाहिजेत ना. घरात जायचे म्हणजे दरवाजा पाहिजे. दरवाजाच नाही बांधला घरात जायला तर घर करोडो रुपयाचा असतो, काय उपयोग त्याचा? उपयोग काही नाही. प्रवेश पाहिजे तर कुठून प्रवेश करायचा आम्हाला समजलंही पाहिजे ना ती गोष्ट. शास्त्रामध्ये कठीण कठीण गोष्टी जरी असल्या तरी आम्हाला समजल्या पाहिजे. हळूहळू हळू आम्हाला तिथनं गेलं पाहिजे. म्हणजे एकदम एका विद्यार्थ्यापुढे की त्याला काही येत नाही आणि त्याला थेट म्हणून डिग्रीच्या पेपरला बसतो, काही उपयोग नाही. सगळं व्यर्थ आहे त्याच्यासमोर, काही होणार नाही. मग काय केलं पाहिजे त्यांनी? पहिलीला ॲडमिशन घ्यावं लागेल त्याला. आणि आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर LKG ते काय आहे ते सगळं घ्यावं लागेल. पण ते त्यांनी घेतलं म्हणजे हळूहळू हळूहळू शनई शनई हळूहळू हळूहळू गेलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? मग सर्व शास्त्रकारांनी ज्यावेळी चिंतन केलं त्या चिंतनाच्या परंपरेमध्ये साधू निश्चलदासजी महान विभूती ज्ञानी महात्मा दयाळू महात्मा प्रकट झाला. आणि त्या साधू निश्चलदासजींनी या तत्वज्ञान परंपरेमध्ये एक मेरू रोवला, एक झेंडा रोवला आणि सुरुवात करून दिली तत्वज्ञानाच्या सुलभतेला. तत्वज्ञान तर आधीपासूनच आहे पण ते सुलभ नाही आहे, प्रत्येक माणसाच्या मुखात नाही आहे. आणि ते तर हवंय. हवी असणारी गोष्ट जर दुर्लभ असेल काही उपयोग होत नाही तिचा. ती गोष्ट सगळ्यांना हवी आहे म्हटल्यानंतर ती सुलभ केली पाहिजे. आणि सुलभ करण्याचं काम फक्त संत करतात, फक्त महात्मा करतात. त्या साधू निश्चलदासजींनी दुर्लभ असणाऱ्या वस्तूला, दुर्लभ असणाऱ्या तत्वज्ञानाला जनसामान्यात आणून ठेवलं, सगळ्यांच्या मुखात आणून ठेवलं, सगळ्यांच्या पुढ्यात आणून ठेवलं आणि प्रक्रिया कुठेही चुकू दिली. जशाला तसं मत पुढे आणून ठेवलं आणि त्यांच्या लेखणीतून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या संप्रदायातून विचार सागर नावाचा ग्रंथ पुढे टाकला.
की ज्याचं आपण चिंतन करायला घेतले. त्याच्यामध्ये ते सांगतात अद्वैत तत्वज्ञान काय, अद्वैत तत्वज्ञान कुणी अभ्यास, या ग्रंथामधले असलेले सगळे विषय, मनुष्याला हवा असलेला आनंद, मनुष्याला झालेलं दुःख, त्याचं निवारणाचं साधन काय, या सगळ्या गोष्टींचा विचार हळूहळू निश्चलदासजी याच्यामध्ये करतात. आणि तत्वज्ञानाची बैठक काय असावी, तत्वज्ञान कसं प्राप्त करून घेतलं पाहिजे. गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्राची हे जी सगळी काही प्रस्थानत्रयी म्हणून सांगितली, त्या प्रस्थानत्रयीचा म्हणजे मूल असलेल्या मताचा, मूल असलेल्या तत्वज्ञानाचा अभ्यास कसा केला पाहिजे, त्याच्यामध्ये सांगितलेलं तत्वज्ञान आम्हाला कसं कळेल, या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार केला. आणि त्या विचारातून त्यांनी विचारसागर नावाचा ग्रंथ लिहिला. आणि विचारसागराचा हा हिंदीमध्ये मूळ तयार केला. गुजराती ते साधू होते, त्यांनी हा ग्रंथ मूळ हिंदी भाषेमध्ये लिहिला. तशी ती जुनी हिंदी असल्यामुळे कळण्यास थोडी कठीण होती. मराठी भाषिकांना ती हिंदी नाही कळत. आता हा मराठी भाषेत पुन्हा आणला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये संतांची मांदेळी आहे. संतांनी तत्वज्ञानाखेरीज दुसरी कोणतीही गोष्ट सांगितली नाही. तत्वज्ञानाच्या प्राप्तीसाठी म्हणून सगळ्याच गोष्टी सांगितल्या. ते संतांचं वाङ्मय उकल करण्यासाठी, ते संतांचं वाङ्मय प्रकट करण्यासाठी, संतांना असलेला जो अर्थ आहे, अभिप्रेत अर्थ आहे, तो सगळ्यांच्या हृदयामध्ये उतरविण्यासाठी काय केलं पाहिजे, तर अशा पद्धतीचा कोणता तरी ग्रंथ, अशा पद्धतीचं तत्वज्ञानाचा ग्रंथ तो मराठी भाषेत आला, अजून सोप्या भाषेत आला तर सगळ्या मराठी भाषिकांना ते कळेल असा विचार करून पुढे या तत्वज्ञानाच्या परंपरेमध्ये ब्रह्मलीन दादा महाराज साखरे एक महान विभूती प्रगट झाली. आणि त्या महान विभूतीने सर्व शास्त्रांचा अभ्यास केला, परिश्रमाने त्याचं अध्ययन केलं, काशी सारख्या क्षेत्रामध्ये गेले, सगळ्या शास्त्रांचं अध्ययन केलं आणि त्यांना हा ग्रंथ मिळाला. आणि हा ग्रंथ मिळाल्यानंतर त्यांनी ठरवलं की या इतका मोठा ग्रंथ आहे विचारसागर, त्या ग्रंथाचं आपण मराठीमध्ये भाषांतर करू की जेणेकरून जे तत्वज्ञान संतांनी सांगितलेलं आहे, मुबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्रात उपलब्ध आहे, पण कळत कोणाला नाही, त्याचं कोणालाही आकलन आजवर झालेलं नाही. आणि त्या वेदांतासाठी म्हणून त्या संतांनी सांगितलेल्या वेदांताचं आकलन पूर्णतया शास्त्रीय पद्धतीने संप्रदायपूर्वक व्हावं, याच्यासाठी म्हणून यथार्थ व्हावं म्हणून काय केलं पाहिजे, तर त्यांनी हा ग्रंथ मराठी भाषेमध्ये आणला. पुढे ती परंपरा गुरुवर्य किसन महाराज साखरे यांच्यापर्यंत नाही. तिथून संतांचा आश्रय करायचा आहे आपल्याला हा ग्रंथ शिकायचा, अध्ययन करायचं, आजचं आपल्याला प्रास्ताविक करायचं तसं. त्याच्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी आली पाहिजे. आणि पार्श्वभूमी येत असताना गुरूंचं वर्ण, गुरूंचं नमन हे होणं काम आहे. कारण का त्यांच्या आश्रयाशिवाय ही गोष्ट होणे शक्य नाही. माऊली प्रत्येक ठिकाणी म्हणतात ना, गुरु आज्ञेचा बोलू झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा. म्हणजे मेघ दाटलेले पण ते पडत नाही ना त्याचं पाणी कधी. अरे तिथे त्याच्यामध्ये काहीतरी प्रेरणा झाली पाहिजे आणि प्रेरणा गुरूंमुळे होते. सगळ्या गोष्टी आमच्या ठिकाणी एकत्रित येऊन बसलेले आहेत. हो, आमच्याकडे श्रद्धा आहे, आमच्याकडे विश्वास आहे, आमच्याकडे चांगली बुद्धी आहे, सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. आम्ही उत्तम श्रोते आहोत. तुम्ही म्हणाल ते ऐकून घ्यायला तयार होतो, वाटतं तर शिवे द्या, शिवेही शांतपणे ऐकू, इतकी आमची तयारी आहे. आणि गुरूंचं अवलंबन करायचं नाही, गुरूंचं आलंबन करायचं नाही असं ठरवल्यानंतर कोणता ग्रंथ, कोणता विषय त्याला कळेल, कोणताही त्याला विषय कळणार. सांगण्याचा हेतू असा आहे, मी आपल्याला याच्यासाठी सांगते की गुरूंचं स्मरण आपल्याला करावं लागेल. गुरुवर्य किसन महाराज साखरे हे त्या परंपरेत आले. पुढे संप्रदायपूर्वक त्यांचं अध्ययन आणि अध्यापन अशा पद्धतीमध्ये त्यांनी आलं. आणि त्यांच्याकडे तीर्थरूप पितृचरण गुंडा महाराज माझे वडील, त्यांनी त्यांच्याकडे या ग्रंथाचं, वेदांताचं समग्र असं अध्ययन केलं. अध्ययन केल्यानंतर पंढरपुरामध्ये अनेक वर्षानंतर ज्यावेळी माझ्यामध्ये त्यांना योग्यता वाटली की आता हा ग्रंथ सांगितल्यानंतर, आता हा विषय सांगितल्यानंतर समजेल, अशी योग्यता निर्माण झाल्यानंतर, अशी बुद्धी निर्माण झाल्यानंतर आणि त्यांची खात्री पटल्यानंतर
त्यांनी तो ग्रंथ मला सांगितला, त्यांच्याकडे मी ते अध्ययन केलं. म्हणजे अशी ही वेदांताची म्हणून आमची परंपरा. साखरे महाराजांकडून पितृचरण गुरुवर्य महाराज आणि गुरुवर्य गुंडा महाराजांकडून माझ्यापर्यंत असा हा तत्त्वज्ञानाचा माझा वारसा, अशी ही माझी परंपरा तत्त्वज्ञानाची म्हणून. वास्तविक आमची वंश परंपरा सद्गुरू श्री महाराज गुंडा महाराजांकडून चालू आहे. शांकर मतानुयायी, नाथ परंपरा, वेदांताची परंपरा, या सगळ्या गोष्टी इथे आहेत. या सगळ्यांचा एक मिलाप आहे महाराजांच्या रूपानं, तीर्थरूप महाराजांच्या रूपानं. साखरे परंपरेचा आणि गुंडा महाराज उदगीरकर परंपरेचा एक मिलाप माझ्यापर्यंत येऊन पोहोचला. म्हणजे ते अगदी दुधात साखर जशी मिसळली तशा पद्धतीचं आहे. आणि ते साखरेने भरलेलं दूध, मधुर असलेलं दूध, तो तत्त्वज्ञानाचा पेय, तो प्याला मला तो दिला गेला. आणि त्याच्याने हे भरलेलं सगळं तत्त्वज्ञान आहे. आज माझ्या माध्यमातून श्री गुरूंच्या प्रेरणेने, श्री गुरूंच्या कृपेने हा विचार आला की आपण या गुगल मीटच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर हा विचार आपण मांडावा, सगळ्यांना हा विचार कळावा. म्हणून आपण हा काही प्रयत्न करीत आहोत. तर त्या विचारसागराला आपल्याला सुरुवात करायची. विचारसागराला सुरुवात करीत असताना आपण पहिल्यांदा बोललो की किती वेळ 7:25 5 मिनिटं. हो, आपण सुरुवातीला असं बोललो की काही प्रश्न पडलेले आहेत. प्रश्न कोणाला पडला याचा विचार आपल्याला करावा लागेल. हा प्रश्न सगळ्या पृथ्वीवर असलेल्या कोणत्याही जीवाला, इतर जीवाला पडले नाही. हा प्रश्न फक्त मनुष्याला पडले. गाई, गुरं, पशु, पक्षी, इतर कोणालाही हा प्रश्न पडले नाही. हा फक्त प्रश्न जो पडलेला आहे तो मनुष्याला पडलेला. का पडलेला असेल मनुष्याला प्रश्न? तर त्याच्यापाशी बुद्धी आहे, स्वतंत्र असणारी बुद्धी त्याच्यापाशी आहे. सारासार विचार तो करू शकतो. त्याच्यापाशी ती बुद्धी असल्यामुळे त्याला हा प्रश्न पडलेला आहे. आणि त्या प्रश्नाचा धांडोळा करायचा, त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं. आणि ते उत्तर शोधत असताना आपल्याला विचारसागराची मदत घ्यायची. आणि ह्या ग्रंथामध्ये काय 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 सिद्धांत सांगितलेले आहेत, त्या ग्रंथामध्ये कोणकोणती अमूल्य असणारी रत्न भरलेली आहे, सगळ्या रत्नांचा उलगडा आपल्याला हळूहळू करायचा. आपण तो उद्यापासून चालू करू. आपली वेळेची मर्यादा आहे अर्धा तास. 7 ते 7:30 अशी आपली दररोजच्या पाठाची मर्यादा आहे. पाठ 5 मिनिट जरी उशिरा चालू झाला तरी संपणार 7:30ला हे निश्चित आहे. म्हणजे 7:20 जरी पाठ चालू झाला तरी तो 7:30ला संपेल, पुढे जाणार नाही. कारण का त्याची मर्यादा आहे. आणि ह्या सॉफ्टवेअरलाही ते मारून दिलेलं आहे. कारण ते कट होऊन जाईल 7:30ला. त्यामुळे विचारावं लागतं टाईम किती झाला म्हणून. ते 7:30ला आपल्याला थांबायला लागेल. हळूहळू आपण याचा विचार करू. आज आपण थोडासा एक मंगलाचरणाची एक ओळी वाचू आणि या ठिकाणी थांबू. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपाचं, बुद्धी न जाणे आणि जाणीही त्याचं, तो अपार शुद्ध परमात्मा नित्य. असा मंगलाचरणाची ही ओवी आहे. आणि या मंगलाचरणाच्या ओवीमध्ये जो मला पडलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाचं, ग्रंथाच्या विषयाचं चिंतन केलेलं आहे आणि महावाक्याचा उद्घोष केलेला आहे. एवढंच आज बोलू आणि उद्या पुनश्च पाठाला करेक्ट 7 वाजता आपण बसू. कुंडली गवर्धा विठ्ठल श्री ज्ञानदेव.